मामा, आज आप विकास पुरुष के रूप में झांसा देने वाले नेताओं को आपने एक बड़ा विकास की झांकी दी है, इसमें आपका कहना है? मी परमेश्वराचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो. की गेले अनेक वर्ष मी आणि माझ्या कुटुंबियांनी पाहिलेलं स्वप्न, माझ्या क्रांतीनगर मधील आशीर्वादाच्या लोकांनी पाहिलेलं स्वप्न, क्रांतीनगर, संदेशनगर, जरीमरी आणि मामंडा हे मिठी नदी पात्रातील विमान प्राधिकरणाच्या जागेवरती जे वसलेली झोपडपट्टी आहे. पावसाळ्यात प्रत्येक पावसाळ्यामध्ये त्यांच्या घरामध्ये पाणी जात होतं, मुलाबाळाचा जीव धोक्यात होता. 2006 मी वस्तुस्थिती माझ्या नजरेने पाहिलेली आहे. त्यामुळे 2006 पासून ते स्वप्न घेऊन फिरत होतो की या लोकांना यांच्या हक्काचं घर, त्यांची मुलं बाळ सुखी राहतील अशा पद्धतीचं एक घर मिळावं. आणि म्हणून गेले अनेक वर्ष या लोकांना अनेक मंत्री असतील, अनेक आमदार असतील, त्या लोकांनी फक्त या गरिबीची चेष्टा केली, त्यांच्या भावनांशी खेळले आणि कुठले तरी खोटे डायलॉग सांगून या लोकांना फसवलं गेलं. परंतु ज्यावेळेस या लोकांसमोर मी आशीर्वाद घेण्यासाठी गेलो, त्यावेळेस या लोकांना सांगितलं तर एक वेळ विश्वास ठेवा, तुम्ही मला तुमची सेवा करायची, तुमच्या हक्काचं घर देण्याची संधी द्या, कुणी मुख्यमंत्री असो. त्या मुख्यमंत्र्याकडून तुमच्या मुलाबाळाचं, तुमच्या हक्काचं घर देण्याचं काम माझं आहे. जर शासनाने ऐकलं नाही, त्या मुख्यमंत्र्याने ऐकलं नाही, तर मी माझं अख्खं कुटुंब बलिदान करेल, परंतु तुमचं कुटुंब सुखात ठेवण्याचं काम करेल. आणि या दृष्टिकोनातून या पूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये अनेक आंदोलनं केली. ज्या जनतेला शब्द दिला होता त्या जनतेला सांगितलं आंदोलनात कोणी येऊ नका, मी आणि माझं कुटुंब हे सर्व आंदोलन करेल. मी, माझी बायको आणि 2 मुलं घेऊन अनेक माध्यमातून आंदोलन केली. त्या आंदोलनाच्या माध्यमातून या लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला. शासकीय दरबारी वर्षा बंगल्यामध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक असताना मुख्यमंत्र्यांना सांगितलं की माझ्या क्रांतीनगर, संदेशनगर, जरीमरी, बामंडा लोकांना घरं द्या, अन्यथा या लोकांच्या घरासाठी मी माझं अख्खं कुटुंब, माझं घर बर्बाद करून टाकेल. मी माझ्या या मुलाला घेऊन गेलो होतो आणि या मुलावरती घासलेट टाकून सांगितलं होतं जर तुम्ही या लोकांना घरं नाही दिली तर मी माझं मुलगा त्या क्रांतीनगर मध्ये नेऊन चाळून टाकेल, बलिदान करून टाकेल. आणि हे वाक्य त्यावेळेचे नगरविकास मंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री यांनी ऐकलं होतं. त्यांनी मला शब्द दिला होता की दिलीप मामा, तुमच्या गरिबांची घरं द्यायचं काम माझं असेल, तुम्ही असं वाईट किंवा कुटुंबाला कुठेतरी त्रास होईल असं कुठलंही पाऊल उचलू नका. त्यांनी दिलेला शब्द 30 जूनला मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. 5 जुलैला 85 कोटी रुपये माझ्या विभागातील गोरगरिबांना हक्काचं घर देण्यासाठी, त्यांच्या घराची ही इमारत रिपेअर करण्यासाठी 85 कोटी रुपये दिले, येऊन भूमिपूजन केलं. आणि आज या जनतेच्या आशीर्वादाने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते या गोरगरिबांना त्यांच्या मुलाबाळाच्या हक्काचं घर देण्याचा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारा या चांदिवलीच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक क्षण या ठिकाणी आलेला आहे. आज हा माझ्या कुटुंबातील आणि माझ्या या संपूर्ण जनतेच्या कुटुंबातील एक आनंदाचा, एक सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारा क्षण आहे. मामा, एक सवाल ऐसा भी है कि आज क्रांति नगर, बैल बाजार का जो इलाका था, संदेश नगर हो, आज उनको यहाँ पर उनके हक का घर मिलने से जो जरी मरी के लोग हैं, कहीं ना कहीं उनको भी एक उम्मीद की किरण जगी है. और आने वाले दिनों में क्या भूमिका होगी जरी मरी के विस्थापितों को लेकर आपकी? आपण जर माझं विधानसभेमधलं मनोगत ऐकलं असेल, माझ्या चांदिवली विभागातील लोकांच्या भावना ऐकल्या असतील, त्या ठिकाणी बोलताना हेच सांगितलं होतं, क्रांतीनगर असेल, संदेशनगर असेल, जरीमरी असेल, बामंडा आहे, मिठी नदीच्या शेजारी विमान प्राधिकरणाच्या जागेवरती असणाऱ्या लोकांच्या हक्काची घरं या ठिकाणी बांधलेली आहेत. काही लोकांनी राजकारणासाठी जातीचं राजकारण करून त्या ठिकाणी माझ्या गोरगरिबांना घरं दिली नाहीयेत. परंतु मी ना जातीचं, ना पातीचं, ना पक्षाचं राजकारण न करता
माणुसकी या नात्याने लोकांनी दिलेला विश्वास, त्या विश्वासाला कुठं तडा जाता कामा नये या दृष्टिकोनातून ज्या लोकांना या ठिकाणी यायचे आपलं कुटुंब घेऊन, ज्या लोकांना हक्काचं घर पाहिजे त्या लोकांना घर देण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे एक घर देण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ते मी पूर्ण करणारच. मामा आखिरी सवाल, आप लोगों का आशीर्वाद लेते हुए आज मालिक हो गए, क्या कहेंगे? या लोकांकडे पाहिल्यानंतर 2006ची आठवण होते. ज्यावेळे या मुंबई शहरामध्ये महापूर आला होता त्यावेळे क्रांतीनगर मध्ये एकही घर दिसत नव्हतं. अर्ध संदेशनगर डुबलेलं होतं, अर्धी झरीमरी डुबलेली होती. वामनडायच्या लोकांच्या घरावरून पाणी गेलेलं होतं की रात्री 2-1:30 वाजता 3 वाजेपर्यंत सकाळी 5 वाजेपर्यंत ही वस्तुस्थिती मी पाहिलेली आहे. आणि त्या दिवसापासून या लोकांना फक्त फसवलं जात होतं. कादर खानचे ते पुराणे डायलॉग बोलले जात होते, आने वाली दिवाळी, आने वाली ईद, बिल्डिंग वहेगी. परंतु या गोरगरिबांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं नाही. त्याच्यानंतर 2018 पर्यंत अनेक वेळा पावसाळ्यामध्ये यांच्या घरामध्ये पाणी घुसलं. या लोकांना पावसाळ्यामध्ये आपलं घर सोडून मुलाबाळांचा जीव वाचवण्यासाठी शाळेमध्येचा आसरा घ्यावा लागत होता. ही वस्तुस्थिती पाहिलेली होती. म्हणून यांना स्वतःचं घर देण्यासाठी जे मी स्वप्न घेऊन फिरत होतो हे स्वप्न साकार होत असताना या लोकांच्या डोळ्यातले अश्रू मला दिसले. तेच अश्रू माझ्या हृदयामध्ये आहेत, तेच तुमच्या समोर आता लोकांना भेटताना दिसले असते. थँक्यू, धन्यवाद.